प्रदूषणाचा धोका टाळण्यासाठी पर्यावरणपूरक वाहतूक साधनांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिकेनं मोठा निर्णय घेतलाय. ई वाहन सुधारणांसाठी पालिका हद्दीत चार्जिंग स्टेशन उभारण्याच्या प्रकल्पाला गती देण्यात येणार आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागणार असून 19 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येतील. ठाणे महापालिकेत 2022च्या महासभेत चार्जिंग स्टेशन सुरू करण्याबाबत ठराव झाला होता. त्यासाठी 30 संभाव्य जागांचा अभ्यास करण्यात आला. त्यापैकी 19 ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स उभारण्याचा निर्णय घेतलाय. हा प्रकल्प पीपीपी तत्वावर उभारण्यात येतोय. दरम्यान प्रति युनिट किमान ₹1 दरानं जास्तीत जास्त महसूल देणाऱ्या संस्थेची निवड करण्यात येईल. त्यासाठी तांत्रिक पडताळणीनंतर पात्र निविदाधारकांची अंतिम निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. ई चार्जिंग स्टेशन प्रकल्पासाठी सुमारे ₹10,50,00,000 गुंतवणूक अपेक्षित आहे. चार्जिंग स्टेशनसाठी निवडलेल्या ठेकेदाराला पालिकेकडून 4 ते 5 मीटर रुंद आणि 20 ते 30 मीटर लांबीची जागा मिळेल. विशेष म्हणजे ही जागा 10 वर्षांसाठी दिली जाणार आहे. उभारणीपासून संचालन, देखभाल, वीज जोडणी, आवश्यक ती परवानगी आणि सुरक्षेची जबाबदारी देखील संबंधित ठेकेदाराला राहील. पहिल्या 3 वर्षाचा लॉक इन कालावधी निश्चित केला असून चार्जिंग दर हे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठरवले जातील. या ठिकाणी व्यावसायिक जाहिरातींना परवानगी नसेल. नौपाडा, कोपरी, उथळसर, बागळे इस्टेट, लोकमान्य नगर, सावरकर नगर, वर्तक नगर, माजिवडा, मानपाडा, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांमध्ये चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे ई वाहनधारकांसाठी चार्जिंगची सोय होईल. ठाणे महापालिकेचा हा निर्णय हरित वाहतुकीकडे मोठं पाऊल मानलं जात आहे.